नमस्कार मित्रांनो, सरकार आपल्यासाठी अनेक योजना काढत असतं, परंतु प्रॉब्लेम असा असतो की आपल्याला त्या योजना माहीत होत नाहीत। त्यामुळेच सरकारने एक नवीन पोर्टल सुरू केलं आहे। त्या पोर्टलचं नाव आहे myscheme.government.in। तुम्हाला गुगलवर जाऊन माय स्कीम हे टाईप करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला पहिली लिंक येईल, त्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला माय स्कीमचं होम पेज दिसेल। यामध्ये आपण पाहू शकता इथे 1000च्या वरती स्कीम अवेलेबल आहेत, ज्या सेंट्रल पण आहेत आणि गव्हर्नमेंट पण आहेत। यामध्ये तुम्ही पाहू शकता की कॅटेगरीज की ॲग्रिकल्चर किती आहेत, बँकिंग रिलेटेड किती आहेत, बिझनेस रिलेटेड किती आहेत, एज्युकेशन, हेल्थ, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, हाऊसिंग रिलेटेड किती आहेत। तर यामध्ये आपण भरपूर काही स्कीम ज्या आपल्यासाठी अवेलेबल आहेत त्या पाहू शकतो। तर परफेक्ट आपल्यासाठी कोणती अवेलेबल आहे ते पाहण्यासाठी आपण क्लिक करायचं आहे फाइंड स्कीम फॉर यू या ऑप्शनवर। त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की ते आपण लँग्वेज पण चेंज करू शकता। याच्यामध्ये हिंदी किंवा इंग्लिश हे 2 ऑप्शन आहेत। मग चला तर चेक करूयात की आपल्यासाठी कोणत्या योजना प्रेफर्ड आहेत। तर क्लिक करायचे तुम्हाला फाइंड स्कीम फॉर यू या ऑप्शनवर। इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही डिटेल्स भरायचे राहतात। तुमचं जेंडर मेन्शन करायचं आहे, इथं मेल मेन्शन करतो, एज मेन्शन करायचं आहे, तुमचं वय किती आहे ते, त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे। यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे कोणत्या राज्यातून आहात, तर इथे मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो। यानंतर तुम्ही शहरी किंवा ग्रामीण आहात तर ते सिलेक्ट करायचे आणि नेक्स्ट करायचे। यानंतर तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची, जनरल आहे, SC आहे, OBC आहे, ST आहे की PVTG आहे। त्याच्या रिलेटेड तुम्ही जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करून तुम्ही नेक्स्टवर क्लिक करायचे। यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचे की तुम्ही डिफरंटली एबल्ड आहात का, म्हणजे तुम्ही काही शारीरिक तुम्हाला अपंगत्व किंवा तसे आहे का, तर ते नसेल तर नाही म्हणा, असेल तर हो म्हणा। त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या मायनॉरिटीची बिलॉंग करतात ते पण मेन्शन करायचं आहे, ते पण तुम्ही क्लिक करू शकता। तर इथे खूप काही अशी माहिती आहे ती तुम्हाला फिल करावी लागते। तर त्यानंतर तुम्ही स्टुडंट आहात का, तर नाही याच्यावर क्लिक करा। त्याच्यानंतर असाल तर येसवर क्लिक करा। त्याच्यानंतर तुम्ही एम्प्लॉयमेंट स्टेटस पण आपल्याला मेन्शन करायचं राहतं। तर इथे तुम्ही एम्प्लॉय आहात, अनएम्प्लॉय आहात का सेल्फ एम्प्लॉय आहात ते मेन्शन करायचं आहे। तुम्ही सिलेक्ट करा जे असेल ते। त्यानंतर गव्हर्नमेंट आहात का, तर नाही। तर त्याच्यानंतर तुमचं ऑक्युपेशन, तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये काम करता, तर आपण सिलेक्ट करूयात। BPL कॅटेगरी आहे का ते सिलेक्ट करा। त्यानंतर फॅमिली इन्कम इथं मेन्शन करा आणि त्यानंतर नेक्स्ट करा। आता तुम्ही चेक करू शकता इथे 40 स्कीम माझ्यासाठी आहेत। मी जे प्रेफरन्स मेन्शन केला होता त्याच्यानुसार माझ्यासाठी 40 स्कीम येथे पाहू शकता तुम्ही। तर इथे सेंट्रल 39 आहेत इथं की पाहू शकता, स्टेट 1 आहे आणि याच्यामध्ये कोणत्या स्कीम माझ्यासाठी आहे ते तुम्ही पाहू शकता। तर पहिल्या स्कीमवर चेक करूयात कशाशी रिलेटेड आहे। तर ही स्कीम आपण पाहू शकता, ही बाबू जगजीवन रामचंद्रवास योजना आहे। ही आपण चेक करू शकता, हे हॉस्टेल रिलेटेड स्कीम आहे। तर याच्यामध्ये कसं अप्लाय करायचं ते पूर्ण डिटेल्स, काय बेनिफिट्स आहेत, काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, तर हे पूर्ण डिटेल्स यामध्ये मेन्शन केलेले आहे। ॲप्लिकेशन प्रोसेस कशी आहे ते पण इथे मेन्शन केलेलं आहे। ऑफलाईन असेल तर तुम्हाला ऑफलाईन ॲड्रेस दिलेला आहे, तिथे कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत ते आपण इथे मेन्शन केलेले आहेत। त्या डॉक्युमेंट तुम्ही त्यांना सेंड करू शकता या ॲड्रेसवरती। काही ऑनलाईन पण प्रोसेस असतात, तर ऑनलाईनसाठी ते लिंक देतात, त्या लिंकवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म फिल करावा लागतो। ऑनलाईन फॉर्म फिल केल्यानंतर तुम्हाला बाकीचं डिटेल्स येऊन जाईल। तर मित्रांनो, या पोर्टलवर तुम्ही तुमच्या रिलेटेड कोणत्या स्कीम आहेत ते पाहू शकता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।